ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा उंचावणाऱ्या एका मराठी माणसाची गोष्ट आणि ती जर नागराज मंजुळे सांगणार असतील तर अंगावर काटा येणारच. नमस्कार मंडळी, अखेर खाशावाचा बहुप्रतीक्षित टीजर आला आहे आणि पहिल्याच काही सेकंदात हा फक्त स्पोर्ट्स सिनेमा नाही तर मराठी मातीचा अभिमान आहे हे जाणवतं. हा सिनेमा भारताला स्वातंत्र्यानंतरचं पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महान पैलवान खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित आहे. दिग्दर्शनाची धुरा पुन्हा एकदा नागराज मंजुळे यांनी सांभाळली आहे. टीजरमध्ये मुख्य अभिनेता अजूनही सस्पेन्समध्येच ठेवला आहे, पण नागराज मंजुळे स्वतः एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात. चित्रपट 1 जानेवारी 2027 रोजी प्रदर्शित होणार आहे. टीजरमध्ये संवाद कमी पण भावना जबरदस्त. कुस्तीचा आखाडा, मातीचा सुगंध, संघर्षाची झलक आणि पार्श्वसंगीत सगळंच एवढं भारी वाटतं ना. आता तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो. आजकाल जिममध्ये 2 दिवस जाऊन लोक इंस्टाग्रामवर बीस्ट मोड टाकतात, बरोबर ना? पण त्या काळात माणसं मातीमध्ये लोळून देशासाठी इतिहास घडवत होती. आणि हो, नागराज मंजुळे म्हणजे भावना आणि वास्तव यांचं भन्नाट मिश्रण. त्यामुळे हा सिनेमा फक्त पदकाची गोष्ट सांगणार नाही तर त्या पदकामागे वाहिलेले घाम, अश्रू आणि जिद्दही दाखवणार. टीजरमध्ये काही गोष्टी मुद्दाम लपवून ठेवल्या आहेत, त्यामुळे उत्सुकता अजूनच वाढते. जर पूर्ण चित्रपटाने हीच गुणवत्ता कायम ठेवली ना तर हा मराठी सिनेमासाठी आणखी एक मोठा मैलाचा दगड ठरू शकतो. मित्रांनो, टीजर छोटा आहे पण प्रभाव प्रचंड मोठा आहे. भावना आहे, प्रेरणा आहे आणि अभिमान या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम आहे. आता ट्रेलर आणि मुख्य अभिनेत्याची घोषणा पाहण्याची उत्सुकता आणखीच वाढली आहे. तुम्हाला खाशावाचा टीजर कसा वाटला? हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवेल असं वाटतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भन्नाट रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.